स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळचे ना उपवास आलेले आहे नवरात्राचे आणि नवरात्राच्या उपवासासाठीच आपण हे पदार्थ पाहणार आहे. हा पदार्थ आहे ना म्हणजे जवळजवळ 1 महिना पण टिकतो आरामशीर आणि आपल्याला उपवासामध्ये ना दिवसभर आपल्याला एनर्जी टिकून ठेवतो हा पदार्थ. एखाद्या वेळेस आपल्याला जर खिचडी करण्याचा कंटाळा आला तर आपण हा पदार्थ जर बनवलेला असला घरामध्ये तर खाऊ शकतो. तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 1 वाटी राजगिरा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ निवडून घ्यायचा आहे. शक्यतो विकतचा असला तर काहीच नसतं त्यामध्ये, पण हा घरचा होता त्यामुळे यामध्ये मातीचे खडे होते ते मी निवडून घेतले. आणि आता गॅसवरती कढई ठेवून कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे. गरम कढई झाली का त्यामध्ये थोडासा राजगिरा टाकून पाहायचा आणि लाया उठतं का काय हे पाहायचं. आणि पाहता इथं आपले कढई चांगली गरम झाली आहे. त्यानंतर आहे ना थोडासा परत राजगिरा टाकला, लाया उठायला सुरुवात झाली आहे. आता याच्या लाया तयार करून घ्यायच्या आहे आणि लाया ह्या उडतातच खूप, त्यामुळे ना अशी मी आता ही चाळण जी आहे ना ती चाळण ठेवायची वरून, म्हणजे आपल्या ज्या लाया आहे ना त्या जास्त उडणार नाही. आणि एखादा आहे ना खाली पेपर आथरून ठेवायचा किचन प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे जे लाया उडतील त्या पेपरवरती उडतील. बघा छान लाया उठलेल्या आहे. अशाच पद्धतीने सगळ्या लाया काढून घेऊ. आता इथं आहे ना गॅस फुल ठेवायचा, गॅस अजिबात कमी करायचं नाही. गॅस जर कमी केला तर राजगिरा जळतो म्हणजे आणि लाया पण उठत नाही व्यवस्थित. त्यामुळे गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे लाया करत असताना. आता ही पण टिप्स लक्षात ठेवा, लाया उडत त्यामुळं चाळणी ठेवायची वरून किंवा ताट पण ठेवू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने सगळ्या लाया काढून घ्यायच्या आहे आणि इथं ह्याच चाळणीने आता लाया चाळून घ्यायचे, म्हणजे खाली जे राजगिरा असतो ना आणि काही बारीक खडे जरी असले ना ते पण निघून जातात. पाहू शकता तुम्ही इथं खाली ताटामध्ये ना राजगिरा बारीक बारीक जळालेला ज्या ज्या लाह्या उठल्या नाही का तो सगळा चाळणीमधून खाली ताटामध्ये पडत आहे. आणि इथं लाह्या चाळून झाल्या आहे. आता त्या मोजून घ्यायच्या किती भरतात. तर ह्याच वाटीने मी 1 वाटी राजगिरा घेतला होता आणि आता ह्याच वाटीने मोजणार आहे किती भरतात लाया. तर 2 वाटी इतक्या लाया भरल्या या. तर 1 वाटी इतका गूळ किसून घ्यायचा आहे. 2 वाटी लाया जर असल्या ना तर 1 वाटी घ्यायचं आहे. 3 वाटी जर असेल तर 1.5 वाटी गूळ घ्यायचं आहे. असं प्रमाणाचं आहे, योग्य प्रमाण होऊन जातं हे गुळाचं आणि लायाचं. तर आता गॅसवरती कढई ठेवून आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ना 2 पोहे खायचे चमचे पाणी घालायचं आहे गुळामध्ये आणि 1 तारी आपल्याला पाक करून घ्यायचं आहे. तर आपण बनवणार आहे थोडक्यात म्हणजे तर राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहे. सगळ्यांनाच माहीत आहे राजगिऱ्याचे लाडू खाल्ल्याने खरंच खूप अशी एनर्जी टिकून राहते. तर 1 तारी पाक इथं आपला झालेला आहे. आता ज्या लाया काढल्या आहे का त्या आपण पाकामध्ये सोडून द्यायच्या आहे. आता इथे आहे ना गॅस कमी करायचा आहे किंवा बंद केला तरी पण चालेल. इथं थोडंसं आहे ना फास्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे लाया टाकणार आहे त्या पाकामध्ये पटपट मिक्स करायचे आहे. तर आता गॅस पण बंद केला आहे. पाहू शकता तुम्ही पाक आपला आहे ना हा भरपूर झालेला आहे लायांना. आता इथं जास्त वेळ वाया घालवायचा नाही. इथं गरम गरमच लाडू बांधायला घ्यायचे. लाडू बांधत असताना ना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि इथं सगळे लाडू आता तयार करून घ्यायचे. एकदा जर हाताला पाणी लावलं ना तर सारखं आपल्याला पाणी लावायची गरज पडत नाही हाताला. त्यामुळं गरम गरम असतानाच हे लाडू बांधून घ्या. तर 1 वाटी राजगिऱ्यामध्ये ना जवळजवळ 25 लाडू झाले. चांगले मोठे मोठे साईजचे झाले, एकदम छोटे पण नाही. आपण जे पॅकेट आणतो 10चं त्यामध्ये तर 7-8 पॅकेट होतील असे आपले 1 वाटी राजगिऱ्यामध्ये. एक एक करून आता सगळे लाडू इथं बांधून घ्यायचे. तर आहे का नाही मग ही रेसिपी, आपण जो पदार्थ केला आहे तो आरामशीर महिनाभर टिकणारा आणि एनर्जी टिकून ठेवणारा नवरात्रामध्ये. नवरात्राच्या उपवासामध्ये ना खरंच असं चालू चालू खाण्यासाठी, म्हणजे जेव्हा भूक लागली आणि एखाद्या कंटाळा आला खिचडी करायचा तर आपण हे लाडू खरंच आरामशीर खाऊ शकतो. आणि
आणि शिवाय पौष्टिक पण असतात, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही आहे लाडू खाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाले आहे हा नवरात्री स्पेशल पदार्थ. पुढचा पण मी दाखवणारच आहे पदार्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.